नमस्कार, टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण मिरचीपासून चटपटीत असा तोंडी लावण्याचा प्रकार बघणार आहोत, दह्यातली मिरची। चला तर याला लागणारे साहित्य आणि कृती बघूया। त्यासाठी इथे हिरव्यागार अशा तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही फिक्या सुद्धा घेऊ शकता। त्या निवडून स्वच्छ करून घ्यायचे, त्याचे देठ तोडून घ्यायचे, धुवून घ्यायचे आणि त्याला असं चॉपरमध्ये ओबडधोबड करून घ्या किंवा मिक्सरला सुद्धा थांबून फिरवलं तरी चालेल। आता एका कढईमध्ये आपण तेल तापवायला ठेवलं होतं, त्यामध्ये मोहरी जिरे घालून झालेली आहे। लसूण, जिरे आणि कोथिंबीर याचा ठेचा घालायचा आणि ह्या मिरच्या क्रश केलेल्या आहेत, ह्या सुद्धा या तेलामध्ये छान परतून घ्यायच्या। परतल्यामुळे त्याचा तिखटपणा नाहीसा होतो, त्यासाठी ह्या छान परतून घ्यायच्या आहेत। कढीपत्ता घालायचा, थोडी हळद घालायची आणि मिरच्या घालायच्या। आता तेल सुटेपर्यंत खमंग अशा भाजून घ्यायच्या। आता इथे मी ही मिरची क्रश केलेली आहे। तुम्ही हवं तर एका मिरचीचे 2 उभे काप करून घेऊ शकता। अशी क्रश केल्यामुळे खाण्यात जरा सोपी पडते, त्यामुळे मी क्रश केलेली आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मिरची छान खमंग झालेली आहे। आता यामध्ये घालायचं आपल्याला दही। दह्याचं प्रमाण आपण कमी जास्त आपल्या आवडीनुसार करू शकतो, जास्त घातलं तरी चालेल। आता हे छान ढवळून घ्यायचं। आता परत आपल्या मिरचीला तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि चटपटीत मिरची अशी आपली तयार झालेली आहे। अगदी लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल। तुम्हाला जर माझी आजची दही मिरचीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स तसेच सबस्क्राईब देखील करू शकता। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।